जी जमीन खरेदीची कमाल मर्यादा आहे ती पायदळी तुडवली। रस्ते काढत असताना वन जमिनीतून रस्ते खोदून काढले। वन जमिनीचे सर्व अधिकारी त्यामध्ये संगनमत करून आहेत। अध्यक्ष महोदय, खोदकाम करताना महसूल विभागाची कुठलीही परवानगी घेतली नाही। महसूलच्या जागेतून रस्ते काढलेत, डोंगर पूर्णतः पोखरून काढलं आणि करोडो रुपयाचा महसूल सुद्धा अध्यक्ष महोदय बुडवला। एवढी मस्ती, एवढी दादागिरी राजरोसपणे त्या सगळ्या ठिकाणी साताऱ्यामध्ये अध्यक्ष महोदय सुरू आहे की ज्या ठिकाणी वन जमीन वन कायद्याचं उल्लंघन झालं, वन जमिनीतून रस्ते काढताना गरीब माणसा गावातील एक रस्ता काढायचा असेल तर अध्यक्ष महोदय वन विभागवाले फिरवत असतात। पण इथे 640 एकर मध्ये जाणारे रस्ते आणि त्या भागामध्ये हे जे जाळणी बरोबर उचाट दोडणी या गावातील सर्व लोकांनी त्यांनी तक्रारी केल्या। त्या बिचाऱ्यांची तक्रार कोणीच ऐकत नाही। रायटिंग मध्ये लेखी स्वरूपात केलेत। शासकीय जमीन जे महसूल विभागाची आहे ती सुद्धा यांनी बाजूची ताब्यात घेतली जमीन क्लिअर करताना। आणि त्याबरोबरच अध्यक्ष महोदय अवैध बांधकाम सुरू केलं, खाणकाम केलंय, जंगलतोड केली, पर्यावरणाचा धोका निर्माण झाला आणि विशेष म्हणजे हे पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील हा परिसर आहे। वन्य प्राणी आहेत, वन्य जीवाची पर्वा नाही, वन कायद्याची पर्वा नाही, महसूल अधिनियमाची पर्वा नाही। इतकी दादा एवढं कसं काय होऊ शकतं? आणि म्हणून ही आम्ही ज्यावेळेस चौकपत्र पाठवलं त्यावेळेस त्यांनी आम्हाला उत्तर दिलं। काय उत्तर दिलं? आम्ही संबंधितांना नोटीस पाठवलाय महसूल विभागाने, म्हणजे नोटीस पाठवली आणि थातूर मातूर चौकशी करायचं काम झालं। फक्त नोटीस पाठवली, 2,000, 2 लाख, 5 लाखांनी जमीन खरेदी करून त्या ठिकाणी मोठा एक 650 एकर मध्ये जे काही काम सुरू आहे अध्यक्ष महोदय, त्यामुळे वन जमिनीतून काढलेल्या रस्त्यामुळं वन कायद्याचं उल्लंघन झालं। त्याच्यावर कुठली कारवाई करणार याचं उत्तर वनमंत्र्यांनी दिलं पाहिजे। वन जमिनीतून काढलेल्या रस्त्यांचा अनधिकृत उत्खनन करून टाकलं, पूर्ण डोंगर त्यातून रस्ते काढलेत, कुठलीही परवानगी घेतली नाही आणि ते अप्पर जिल्हाधिकारी पत्र पाठवतात की आम्ही त्यांना नोटीस दिली, राजरोसपणे काम सुरू आहे, हजारो वाहनं तिकडे शेकडो वाहनं काम करत आहेत। आणि म्हणून अध्यक्ष महोदय या जो फार्स आहे त्या गुजरात जीएसटीचा जो अधिकारी आहे ज्याने खरेदी केलेला आहे त्याचा पैसा लागलेला आहे, याच्यावर काय कारवाई करणार आहात हा खरा प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्याला आहे। अध्यक्ष महोदय, मोठे पायाभूत प्रकल्पाच्या नावाखाली ज्या काही जमिनींचं भूसंपादन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालं अध्यक्ष महोदय, त्यामध्ये पुणे रिंग रोड आहे आणि रेल्वेसाठी जे काही खेड आणि मावळ अशा 2 प्रांतांच्या यामध्ये भूसंपादनामध्ये गैरकारभार झाला म्हणून खेड आणि मावळच्या 2 प्रांतांचे अधिकार काढले गेले अध्यक्ष महोदय। का काढले गेले? तर त्यामध्ये गैरप्रकार झाला म्हणून काढले गेले अध्यक्ष महोदय। आणि आपण बसावं, बुलेट ट्रेन आणि इतर गैरव्यवहार प्रकरणी कोकण विभागीय आयुक्त देखील यामध्ये पालघर येथील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली। तो अहवाल आला, तो अहवाल दडपला, बुलेट ट्रेनचा अहवाल दडपला अध्यक्ष महोदय। आणि यामध्ये हा असाच भ्रष्टाचार जरा 3 वाजले, 1 वाजून 3 मिनिट झाले दादा, म्हणून हे गंभीर विषय आहेत। वा पाडू द्या। हा असाच भ्रष्टाचार वसई, विरार, अलिबाग या कामामध्ये जे काही भूसंपादन झालं अध्यक्ष महोदय, यामध्ये
पनवेल प्रांत अधिकारी याच्याकडे विरार अलिबाग कॉरिडॉरचं भूसंपादन केलं अध्यक्ष महोदय. आणि यात जवळपास 30 ते 35 गावात या अधिकाऱ्यांनी अध्यक्ष महोदय काही एजंट तयार केलेत आणि त्यांच्या माध्यमातून करोडो रुपये या पनवेल प्रांत अधिकाऱ्यांच्याकडे हे काम आहे अध्यक्ष महोदय, त्यातून झालेलं आहे. मला प्रश्न आहे, ही जी एजंटगिरी बोकाळून ठेवली शासनाने या जमिनीच्या भूसंपादनासंदर्भात, पनवेल आपले विरार आणि अलिबागच्या संदर्भात, माझा प्रश्न अध्यक्ष महोदय, किती शेतकरी लाभार्थी भूसंपादनात आहेत, किती शेतकऱ्यांनी मोबदल्याबाबत हरकती घेतल्या आहेत, न्यायालयाकडे किती प्रकरणं प्रलंबित आहेत आणि महामार्ग भूमी अधिग्रहण नियम 1955च्या सेक्शन 19C4 नुसार मोबदला वाटपाबाबत हरकत असल्यास दिवाणी आणि न्यायालयाकडे, संबंधित दिवाणी न्यायालयाकडे हे प्रकरण पाठवावं लागतं. परंतु या प्रांतने अध्यक्ष महोदय असं कुठलंही प्रकरण न पाठवता, याला अधिकार नसताना या सर्व प्रकरणामध्ये बोलावून पैसे घेऊन एजंट मार्फत या जमिनीचा मोबदला वाटप केला अध्यक्ष महोदय.